तर नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर बघू शकताय आज आहे आपल्या दीदीचं लग्न, म्हणजे लग्न झालंय मित्रांनो बघा. तर आपली सगळी मंडळी सगळी लग्नामध्ये अस्तव्यस्त आहे आणि बघू शकताय आता लग्न नेमकंच शुभविवाह झालाय आणि बघू शकता ही सगळी पाहुणी मंडळी सध्या बसलेली आहे आणि सध्या सप्तपदी असेल म्हणजे मराठी भाषेमध्ये त्याला साडं म्हणतात मित्रांनो. ते साडंचं सध्या कार्यक्रम चालू आहे. आणि बघा हे आहेत आपले दाजी, लाडाचे दाजी, आणि ती आहे आपली दीदी. तर खरं तर पाहायला गेलं तर 14/5/2026 ही जी तारीख आहे खरंच खूप दाट होती. तरी पण आपल्या लग्नाला भरपूर जणे उपस्थित राहिले, त्यामुळे खरंच म्हणावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. आणि बघा आता सध्या ज्यावेळेस आपल्या नवरी माहेरी जायला निघते व सासरी जायला निघते, तर त्यावेळेस खरंच अक्षरशः डोळ्यामध्ये सर्वांच्या पाणी येतं आहे. तसंच आहे मित्रांनो, सध्या बघू शकताय आता सध्या नवरी आपली जाण्याच्या मार्गस्थ आहे. आणि बघा ह्या आहेत नवरीबाईच्या नंदाई व भाऊजाई म्हणतात, सॉरी भाऊजाई. तर बघा लवकर आवरा म्हणतात सर्वजण. आणि बघा कल्पनानी लगेच आरती वगैरे पेटून त्यांचा मान असतो मित्रांनो. तो मान सगळा आपण रूढीप्रमाणे जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि खरं तर पहा सगळ्यांच्या चेहऱ्यावर जेवढं सकाळपासून व तसेच कालपासून उत्सुकता होता तसाच आतापर्यंत उत्सुकता आहे. पण मित्रांनो खरंच हा फक्त एक गरीब कुटुंबच करू शकतो आणि पाहू शकतो. तसंच आहे मित्रांनो. तर बघा खूप अस्तव्यस्त वाटतंय, पण नाही, जर आपण जर थोडंसं हे राहिलो तर मग हे कोण करीन. त्यामुळे मित्रांनो खरंच आपल्याला सगळं करणं गरजेचं आहे. बघा ही आहे आमची आई. आईला कोणतरी म्हणतं की तुमच्या हाताने पूजा करा, पण त्यामुळे ती पूजा आई करायला पाहते, पण नाही, कल्पनाने सगळं मान सन्मान केला आहे. ते आहेत आमच्या चुलते, मी आणि भाऊ, सगळे आम्ही असं उभा राहिलोत. आणि खरं तर असं वाटतं की नाही आपण खूप काही कमी तर नाही पडलो ना. तर नाही, पण कमी तर नाही पडलो. बघा हे आहेत आमचे लाडाचे दाजी. तर दाजीने हातामध्ये आता रंगनाथ घेतलेला आहे. आणि बघा रंगनाथ खरंच आपण जेव्हा आपल्या दाजीला लाडाच्या लग्नात दिलेला आहे तो खरंच खूप मोठा आहे. आणि त्याच्या कानामध्ये सुद्धा भरपूर अशी चांगली एक बाळीसुद्धा केलेली आहे. म्हणजे खरंच जो मान असतो तो पण आपण पूर्ण केलेला आहे. बाळी म्हणजे मित्रांनो जो आपला रंगनाथ असतो, देव असतो देव्हाऱ्यामध्ये, त्याला बाळी आपण सोन्याची केलेली आहे. आणि ते बघा सगळं रंगनाथ वगैरे उचलून दाजी दाखवतात, फोटो टेशन घेण्यासाठी इकडं बघतात. आणि ताई पण आहे. पण काही पाहुणे मंडळी म्हणतात चला लवकर आटपा. तर तशा प्रकारे आता रंगनाथ घेऊन आपले दाजी मार्गस्थ होत आहे. खरं तर सांगायला खरंच खूप आश्चर्य वाटतं आहे. आज आपला हा शुभविवाह खूप थाटामाटा संपन्न झाला आहे आणि होतोय शेवटच्या क्षणी. बघा खरंच काय काय नजरेस तुम्हाला येईल. नक्कीच हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. हे आहेत आमच्या आजी. खरं तर आजीने लहानपणापासून लहानाचं मोठं केलं आमच्या ताईला, उलेकीला, आणि आज जाते म्हणलं शेवटी पाणी येणारच ना. तर तशा प्रकारे बघा आईच्या व आजीच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. आणि हे आहेत आमचे चुलते. हे सुद्धा म्हणतात की चला लवकर, कारण खूप उशीर झाला आहे. तर 8:30 ते 8 वाजले होते आपली पूर्ण मंडळी निघायला. तर सगळा कार्यक्रम आता संपन्न होतच आहे. तर बघा मी खूप इमोशनल झालो होतो, कारण एवढं सगळं बघणं, एवढ्याचं सगळं मॅनेजमेंट करणं, तरी पण जेवढा उत्सुकता काल होता तो शेवटपर्यंत माझा टिकून राहील फक्त आणि फक्त माझ्या ताईसाठी आणि दाजीसाठी आणि सगळ्या परिवारासाठी, आणि परत जे पाहुणे असतील त्यांच्यासाठी. हे आहेत नवरदेवाच्या ताई, निळ्या साडीमध्ये दिसतात त्या. आणि बघा दाजीच्या हातामध्ये जो रंगनाथ आहे भरपूर मोठा आहेत, पण ते कोणाला तरी म्हणतात कोणीतरी घ्या. खरंच खूप ओझं झालं आहे. खरं तर मित्रांनो खरंच आपली जी ताई आहे एकुलती एक आहे,
त्यामुळे आपण जी मूर्त आणि रंगणात असतो चांदीचा व पितळाचा, खूप छान प्रकारे आपल्या लाडाच्या ताईच्या दाजीसाठी लाडाच्या दाजीला चांगल्या प्रकारे आणि चांगला मोठा बनलेला आहे असं मला म्हणायचं आहे. तर बघा, तर मला तर अक्षरशः पूर्ण डोळ्यात पाणी आलं आहे, कारण अश्रू जे आहेत हे खुशीचे आसू आहेत. तर आज आपण आपल्या बहिणीला लहानपणापासून लहानाचं मोठं केलं आणि आज ते आपल्यापासून जात आहे, शेवटी डोळ्यातून पाणी येणारच. बघा, माझी लाडाची ताई कशी रडते. खरंच जाताना तर अक्षरशः अंगाला शहारे येतात, कारण आज आपण आपल्या अ, आई मुलाच्या हाताच्या फोडासारखं जपलेलं असतं आणि आज ती ताई आपल्याला सोडून जाते. शेवटी मग डोळ्यातून तर अश्रू येणारच ना. तर अशा प्रकारे खरंच मित्रांनो, ज्यांना बहीण भाऊ असतात ना, अक्षरशः त्यांच्याशी असं आहेच. कारण आज माझी ताई माझ्यासोबत लहानपणापासून सोबत होते आणि आज डोळ्यासमोर कुठंतरी म्हणजे एक नवऱ्याच्या घरी म्हणजे तिकडे जाते, त्यामुळे खरंच अक्षरशः डोळ्याला पाणी येतं आहे. बघा, राहुल दादा ही सगळी मंडळी आपल्या ताईला मार्गस्थ करण्यास विदाई म्हणतात अशी तयारी आहे, चालू आहे. पण काहीतरी कारणास्तव ज्यावेळेस नवरदेव हॉलच्या बाहेर निघतो त्यावेळेस अगोदर ज्या नवरदेवाच्या आई असतात त्यांची एंट्री असते. आणि तशाच प्रकारे हे बघा, सगळा मंडप पब्लिक जी आली ती मित्रांनो सगळी सामसूम झालेली आहे. कारण खरं तर जे लग्न आहे आपलं एक 3-3:15च्या आसपास पूर्ण आटपलेलं आहे, मग तरी मंडळी तरी कवर थांबतील तशा हिशोबाने. तर बघा, हे आहेत नवरदेवाची आई. आणि खरंच आपण जी परंपरा रूढी ही पहिल्यापासून जोपलेली आहे. आणि बघा, नवरदेवच्या आईच्या माथ्यावरती म्हणजे डोक्यावरती समय ठेवून लावून त्याच्या मागं नवरदेव आणि नवरी म्हणजे आपली ताई आणि दाजी जात आहे. खरं तर सांगायला खरंच आश्चर्य वाटते. आपण जो विवाह म्हणजे लग्न समारंभ कार्यक्रम केला आहे हा खूप चांगले आणि याच्या पद्धतीने केला आहे. त्याच्यामुळे मित्रांनो हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण आपल्या लाडाच्या ताईला आणि दाजीला आतापर्यंत कशाचीच कमी पडू दिली नाही, पडूसुद्धा देणार नाही. अशा प्रकारे हा विवाह खरंच खूप भारी झालेला आहे आणि संपन्न होत आहे म्हणजे झाला आहे. तर बघा, जिथपर्यंत गाडी असते तिथपर्यंत असं करणं गरजेचं असतं. म्हणजे पहिल्या काळामध्ये जी आपली पूर्वज होती त्यांचं म्हणणं आहे की असं जर केलं तर कोणचे विघ्न येत नाही. त्यामुळेच मित्रांनो हे आपण सगळं केलेलं आहे, म्हणजे जी आपली रूढी परंपरा आहे जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, ही आहे आपली ताईची आणि दाजीची गाडी सजावट केलेली करांडे उगले शुभविवाह. तर अक्षरशः गाडी पण किती छान आपल्या दाजीने सजवलेली आहे. त्यांचे पण खरंच म्हणावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. आणि हे आहेत आपले मामा दैठणचे म्हणजे कांबीचे. हे सुद्धा अक्षरशः शेवटपर्यंतपासून पहिल्यापासून तर शेवटपर्यंत खूप त्यांचीसुद्धा साथ लाभलेली आहेत. हे आहेत आपले डिग्रजचे पाहुणे, हे पण आपले जवळचेच पाहुणे आहेत. तर यांनी पण अक्षरशः जीवाचं रान करून शेवटपर्यंत लग्न होईपर्यंत नवरीला वाटलापर्यंत ते कायमस्वरूपी सोबत होते. त्यामुळे खरंच त्यांचे पण म्हणावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. बघा, आणि खरं तर मित्रांनो परत सांगायला आश्चर्य वाटतं आहे की आपली जी ताई आहे असं एकही व्यक्ती नाही की त्याचं दर्शन घेतलं नाही. अक्षरशः दर्शन घेऊन सगळ्याचा मान सन्मान, अक्षरशः तर काही व्यक्तीसोबत जे जवळचे पाहुणे असते त्यांना रडल्याशिवाय त्यांच्यापासून समोर गेलीच नाही. कारण ही फक्त माझी लाडाची ताईच आहे. आणि प्रत्येक व्यक्तीला जी बहीण असते ती पण असंच करीत असते. खरंच मला खूप आश्चर्य वाटते. आजकाल ज्यांना बहिणी आहेत त्यांचा सन्मान नक्कीच केला पाहिजे. ज्यावेळेस आपली लाडाची ताई नवरदेवाच्या घरी जाते तर अक्षरशः माणसाला खूप टाळा फुटतो, म्हणजे अश्रू भरपूर वाहतात. हे फक्त ज्यांना कळतं त्यांनाच समजतं. तर बघा, आता आपले दाजी गाडीमध्ये बसलेले आहेत आणि पूर्ण मंडळी पाहुणे मंडळी सगळी अस्तव्यस्त झालेली आहे. आणि मी त्यांना सांगतो की यार परत कोणी राहिलं तर नाही, बॅग नाही. सगळे आता आतमध्ये बसलेले आहेत. पाठीमागून आमच्या मामी आहेत, भाऊ आहेत, हे सुद्धा बसण्याचा प्रयत्न करतात. आणि कल्पना आहे साईडला, हे आहेत नवरदेवाचे वडील.
तर मित्रांनो, तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.